नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे आणि याच निमित्त बदलापूर शहरामध्ये अग्निशामक दल जे आहे ते देखील सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. बदलापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या वाढलेल्या आहेत, ज्या वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करतायत किंवा काही हानी होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी सध्या आपण बघत आहोत की झाडांची छाटणी जी आहे ती करण्यात येत आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने दक्षता घेणार आहे या पावसामध्ये आपल्यासोबत वरिष्ठ असणार आहेत अग्निशमन दलाचे जाधव सर, त्यांचे संवाद साधूया. काय माहिती द्याल, काय काय कामं हाती घेण्यात आली? सकाळपासून हा आम्हाला चौथा कॉल आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्यामुळे झाडं रोडवर झुकलेले आहेत. जसा कालचा जो प्रकार घडला तसा होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊन ही झाडं छाटण्याचा प्रयत्न करतो. बदलापूर शहरात पण काही प्रकार घडतायत का? नाही, प्रकार तर झाडाचं अजूनपर्यंत नाही झालं. आज सकाळपासून चौथं झाडे आम्ही आता कट करत आहोत. अजून कुठल्या कुठल्या परिसरांमध्ये काम करणार आहात? आता परत गेल्यानंतर अजून एक कॉल आहे, तो तिथे गेल्यानंतर माहिती होईल कुठे यायचं त्याच्यानंतर. हो, नागरिकांना काय सांगाल सर? सध्या पावसाळ्याचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे, खूप वेळेला शॉर्ट सर्किट होतात झाडांमुळे वगैरे. अग्निशमक दलाला कसं कॉल करायचा, काय सांगाल? नागरिकांनी जर रोडवर असेल किंवा बिल्डिंगच्या असेल तर फायर ब्रिगेडशी संपर्क साधावा. वेळीच सदरचं झाड तोडून देण्यात येईल. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. हे खरे आपले जवान आहेत जे आपल्या सोबत नेहमी असतात ज्या वेळेला आपण कुठल्या संकटात असतो. आणि तर खरोखर आपल्या जवानांना आपण नक्कीच त्यांच्या कामाला सलाम केला पाहिजे. आपण आता जरी बघत असाल तरी पाऊस पडतोय, मात्र त्यांचं काम जे आहे ते थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. ते काम करतात या ठिकाणी. आणि तुमच्या परिसरात सुद्धा जर असं कुठे तुम्हाला वाटत असेल की एखादं झाड जे आहे ते पडायला आलंय किंवा काही, तर तत्काळ तुम्ही आपल्या अग्निशमन दलाचे अधिकारी आहे, टोल फ्री नंबर आहे, त्यांना तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं एका स्कूल बसवरती एक झाड जे आहे ते पडलं आणि त्यामुळे अनेक जे काही विद्यार्थी आहेत ते जखमी झाले, एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं देखील माहिती जी आहे ती समोर येत होती. असा कुठलाही अनुचित प्रकार बदलापूर शहरात घडू नये यासाठी खरोखर आपले अग्निशमन दल सज्ज आहेत म्हटल्यावरती खरोखर चांगलं वाटतंय. तुमच्या या संदर्भात काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. धन्यवाद. बघत रहा आपले